तुकाराम मुंडे साहेब विकू द्या ना हो गुटखा, त्यांचं पण तर घर आहे ना, त्यांना पण त्यांचे लेकरं पोसायचेत ना, अखेर दोन पैसे तर ते कमवतायत. कशाला तुम्ही त्यांच्यावरती एवढा अन्याय करताय, कशाला तुम्ही त्यांना विनाकारण त्रास देताय? असं म्हणणाऱ्या भिकार चोटांनो ही गोष्ट समजून घ्या. एखादा माणूस जर विष विकत असेल आणि त्या विषामधून त्याला पैसे येत असतील तर तुम्ही ते विष विकत घेणार, तुम्ही त्याला सपोर्ट करणार नाही ना. एकीकडे तुकाराम मुंडे यांच्या विरोधात गुटखावाले मोर्चा काढतायत. अखेर या मोर्चामध्ये कुठल्या गोष्टी मांडतायत हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे. आपण बघताय गणेश बोलतोय, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, ज्या पद्धतीने तुकाराम मुंडे यांनी महाराष्ट्र क्लीन करायचा मुद्दा हातात घेतला त्या पद्धतीने ते लोक कारवाई करतायत. दुसरीकडे म्हणजे जो गुटखा प्रत्येक टपरीवरती विकला जात होता, जो इनलिगल असलेला गुटखा प्रत्यक्षपणे कुणालाही देण्यात येत होता, त्यानंतर ही बाब तुकाराम मुंडे यांच्या लक्षात आली. लक्षात आल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी याच्यावरती कठोर कारवाई केली. दुसरीकडे जो मकोका नावाचा कायदा आहे गुटखा विकणाऱ्यांवर लावण्यात येणार आहे जर त्यांच्या टपरीमध्ये गुटखा सापडला तर. परंतु एक गोष्ट बघा तुम्ही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक टपऱ्यावर गुटखा, सिगरेट आणि पान या सगळ्या गोष्टी चालत असतात. त्यामध्ये जास्त प्रमाण जे असतं ते गुटख्याचं असतं. यामध्ये महाराष्ट्रातल्या टपऱ्यावाल्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. ही गोष्ट आपण ऍक्सेप्ट केली पाहिजे की त्यांच्या धंद्यामध्ये अचानक जे आहे ते परिणाम बघायला मिळतोय. परंतु दुसरी बाब म्हणजे ते लोक जो गुटखा विकतायत तो गुटखा खरं तर इनलिगल आहे. कारण महाराष्ट्रामध्ये खरं तर गुटखा निर्माण करायची परमिशनच नाहीये आणि त्यानंतर हे लोक गुटखा विकतायत, त्यातून पैसा कमवतायत आणि त्यामुळे कोणातरी व्यक्तीचा जीव जातोय, कुणाला तरी त्रास होतोय, कित्येक लोकांचे घर उद्ध्वस्त होत आहेत. तर दुसरीकडे गुटखावाले समोर येऊन तुकाराम मुंडेंच्या विरोधात मोर्चा काढतायत. त्या मोर्चामध्ये तुकाराम मुंडेंच्या विरोधात अपील करतायत की आम्ही फक्त गुटखा नाही विकत, आम्ही पान विकतो. कितीतरी लोक सिगरेट पेतायत, त्या लोकांचा जीव जात नाहीये का, त्या लोकांना त्रास होत नाहीये का, अशा पद्धतीने तुकाराम मुंडेंना प्रश्न विचारतायत. परंतु मुद्दा हाच आहे, जर टपऱ्यावाले फक्त पान विकत असले किंवा सिगरेट विकत असले तर ते यासाठी मोर्चा करायला आलेच नसते. कारण टपऱ्यावाल्यांचा मेन जो पार्ट आहे तो आहे गुटखा आणि त्या गुटख्याच्या विरोधात तुकाराम मुंडे यांनी अपील करून सांगितले की जे आहे ते त्यांच्यावरती कारवाई होणार आहे आणि त्यांना मकोका नावाचा कायद्याला समोर जावं लागणार आहे. तुकाराम मुंडे काही ऐकणाऱ्यातले नाहीयेत. कितीही मोर्चे झाले, काहीही झाले, शेवटी जनतेला जे मान्य आहे, जनतेच्या हेल्थवर ज्या गोष्टी परिणाम करतायत त्यावरती तुकाराम मुंडे आपली अपील करणार आणि जवळपास महाराष्ट्रातलं गुटखा रॅकेट बंद पाडणार. परंतु दुसरी बाब म्हणजे ह्या गुटखावाल्यांनी एक गोष्ट समजली पाहिजे, आपला धंदा बदलला पाहिजे किंवा आपण ज्या गोष्टी चुकीच्या करतोय त्या सुधारल्या पाहिजेत. कारण माणूसच माणसाचा दुश्मन होतोय. यामध्ये हा मार्ग मिळायला मोकळा नाही. अखेर तुकाराम मुंडे यांनी गुटखावाल्यांवर कारवाई केली. हे चांगली गोष्ट केली का वाईट केली यावर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.